देखील व्यासपीठावर सन्मान केले जाणार आहे. नक्कीच गिरीशदादांना विनंती असेल या. गिरीशदादा पाटील 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. एक मिनिट नितीन, विकास वामन मंत्री यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तर प्रवीण दादा आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. भाळू शेवटच्या क्षणाला चौकार त्याने टोकला. 2 चेंडूमध्ये एका धावेची गरज होती. मॅच क्लोज झाली होती. थोडीशी चूक सुद्धा झाली सोळेगाव संघाकडनं. आपण पाहिलं तर संधी होती त्यांच्याकडे. शशांकला प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. तर या सामन्याचा मार द मॅच प्रवीण आपण बघितलं तर फिरत आहेत ते आपल्या जे स्वयंसेवक त्यांना देखील आपण बघितलं तर पाणी पुरवण्याचं काम करतायत. तसं कथा प्रकारे 3 आपण पाहू शकता. 2 षटकारासाठी ना मुकेश दादांकडून 3,000 रुपये पाचशे पद्माकर गोलंदाजी मार्कर. हा चेंडू सरळ ड्राईव्ह करतो. याला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. मिड ऑफ आपण येतोय. मिड ऑफ चेंडू जातोय लॉंग ऑफला जोपर्यंत तोपर्यंत एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. नितीन आपण बघितलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षण आहे, मिड ऑफला नाहीये. चांगलं क्रिकेट बघायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला आपण पाहू शकता डावखुरा फलंदाज महेश पाटील आपण पाहू शकता. पद्माकर गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा चेंडू बॅकफुट जाऊन कट करायचा होता. यावेळेला चेंडू वेगाने आला शरीराच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता. 5 चेंडूमध्ये 5 सिंगल आले. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे पद्माकर भरपूर वर्षाचा अनुभव आहे. एक अष्टपैलू खेळू या आपण इथं बेतोडे 40+ संघाचा. पद्माकर, संदीप, सोपान, महेंद्र असतील, जयेंद्र असतील. पद्माकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला जयवंत. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. चेंडू बराच वेळ हवे येते. यावेळेला चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. संजय पाटला करतो चेंडूचा. चेंडू वेगाने चालला स्क्वेअर लेगला. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. क्रिकेट प्रेमी अभिषेक घाडी देखील येतात. नितीन त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या मध्ये हार्दिक स्वागत करूया. नितीन कळणेचे खूप चांगले मित्र. नितीन तुम्हाला जर आवड आहे तर तुम्ही नक्कीच मॅच बघायला या. इथे इथून आनंद घ्या मॅचचा. 10 संख्या 10 प्रकारची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात बघायला मिळते जुळणबोली 40+ संघाची. कारण पारितोषिक देखील मुकेश दादांनी लावलं आहे. आपण पहिले 2 षटकासाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक. आणि जुळणबोलीचे उद्योजक आपण पहिले तर सोनू महात्रे देखील सामना एन्जॉय करतायत. प्रसिद्ध उद्योजक आहेत जुळणबोलीचे. तर पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतं दुसरं षटक घेऊन. P2चं षटक कोण घेऊन येते. प्रदीपला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. आणि दुसरे पंच आपण मेन पंच आपण पाहू शकता. यावेळेला सुनील गोलंदाजी मार्कवर. दिलीप जोशी देखील आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. क्रिकेटना नितीन या खेळाडूच्या नसा नसात भिनले गेले. बघा नितीन पुन्हा एकदा ऊन आलाय. चला जरा फास्ट घ्या. गोलंदाजी मार्कवर सुनील भोईर. मोठा गाव एंड कडून टाकला माहिती. हा चेंडू फुल टॉस होता. व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. आपण येतोय मिडानवरनं जात आपण येतोय मिडानवरनं जातोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनवरनं. यावेळेला चेंडूला उचलतोय. राम म्हात्रे यांचा देखील आगमन होतोय. राम भोईर त्यांचं देखील आगमन होतोय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आणि कपिल भोईर यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. लोटोई चषकमध्ये धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. कपिल म्हात्रे आणि आपण तर राम भोईर 2 व्यक्तींचं आगमन होतंय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. स्प्रेची मागणी केली बघा जरा लवकर. यानंतर नितीन दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. देसाई 40+ विपक्ष मानपाडा 40+. नितीन पाहू शकता आमचे डॉक्टर देखील जातात मैदानावर. अभिषेक घाडी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नितीन मला वाटतं कदाचित क्रॅम्प आला असावा. कमलाकर तांडेल आहेत. फिजिओ देखील जातात बघा. नारायण पाटील, राजू मामा देखील गेलेत. कारण नितीन ग्रामीणचे खेळाडू आहेत ना. सर्व खेळाडूंना वाटते कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाही. नितीन सुभाष पाटील रेड सिग्नल आपण लाल कलरचा आपण तर शर्ट घातलाय म्हणजे
या मैदानात बऱ्याच जणांना धोकाचा इशारा असेल. जबरदस्त व्यक्तिमत्व. नितीन, बराच वेळ आपल्या आपण पाहिले तर सुभाष पाटीलने काही आपल्याशी बातचीत केली आहे. सांगितली मला की क्रिकेटची आवड नव्हती, पण माझा भाऊ खेळायला लागला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आपण ते आवड होती कुस्तीची, पण आता देखील क्रिकेटची भरपूर आवड झाली त्यांना. नितीन, आजही मला ती डाय आठवते पिशवलीची. सुभाष पाटील काय ती डाय मारली होती मॅच जिंकल्यानंतर. जबरदस्त आनंद. 9 थोडासा खेळ थांबलाय, खेळाडूला दुखापत झाली आहे. नितीन, आपण पाहू शकता सतीश पाटील आणि प्रवीण पाटील काहीतरी बातचीत करतायत की ह्या आधीच्या सामन्यामध्ये काय झालंय ते महत्वाचं नाही, आता काय करायचंय ते महत्वाचं आहे. जर जास्त दुखापत असेल ना तर खेळाडूला आपण व्यासपीठावर आणायचंय. बँडेड. नितीन, जगदीश पाटीलला देखील आपण पाहू शकता. दत्ता तांडेल यांचे खूप चांगले मित्र. पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं जगदीश नव्हते. ड्रोन कॅमेराचा देखील वापर केला जातो जीटीसीच्या माध्यमातून. ड्रोन कॅमेरा आपण थोड्याच वेळात क्षणचित्र टिपेल. नितीन, गिरीश पाटील म्हणत असतील की आपण पहिला जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा काही सुविधा नव्हत्या, पण आता बघा 40+ खेळतो तर केवढ्या सुविधा आल्यात. जेवणाची व्यवस्था, भरपूर पारितोषिक, ट्रॉफीज आपण पाहू शकता. कमलाकर तांडले तर मला थोडस दुखापत झालंय त्यांना. नितीन, जितू पाटीलचं खूप मोठं योगदान आहे बघा. लगेच गाडी घेऊन गेले, खेळाडूला घेऊन आले. नाही, लोटुवाई चषक म्हटलं नितीन, मी या ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिला आणि लोटुवाई चषक 40+ संघाला धन्यवाद देईल की खूप चांगली स्पर्धा दरवर्षी आणतात. काहीतरी बदल आपल्याला बघायला मिळतं आणि यावर्षी देखील त्यांनी बदल केलाय. ड्रोन कॅमेरा आपण पाहू शकता आपल्या समालोचन कक्षासमोर. दर्शक 9 पुन्हा खेळ सुरू होतोय. स्ट्रायकरला महेशला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर सुनील भोईरला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑनला डीप मध्ये पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्टर मॅन एक क्षेत्ररक्षण, पॉइंटला आपण पाहू शकता. कव्हर पॉइंटला चेंडू लॉप केला, ऑन साईडला उंच चेंडू गेला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. जयेंद्रने अप्रतिम जे घेतलाय. फलंदाज बाद. महेश बॅक टू पवेलियन. निलेश कशा प्रकारे बॅटिंग करतो. पहिला गडी बाद झाला यावेळेला. प्रदीप म्हात्रेला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर मॅच असणार देसाई 40+ विपक्ष मानपाडा 40+. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. संदर्भ स्पंदी केले. संदर्भ संघाने एक मॅच जिंकली. इथून जो संघ जिंकेल तो त्याच्यावर फाईट मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत एका रिझन मध्ये, पण क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल महेंद्र चेंडूला फीड करेल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. संघ 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला एक गडी बाद. 11 धावा आपण पाहू शकता. थोडस नितीन आता ऊन चांगला पडलाय. मधू देखील आपण बघितलं भरपूर त्यांचं सहकार्य, प्रत्येक खेळाडूचं सहकार्य राहिलंय. चेंडू जबरदस्त गोलंदाजी, वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. आक्रमण करायचं होतं यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुनील भोईरच्या माध्यमातून. एसटी रक्षक पद्माकरचा कौतुक करेल. खूप चांगला कलेक्टिंग दाखवलं यावेळेला. शॉर्ट थर्डमॅनला आपण अनंत मामाला पाहू शकता. यानंतर सर्व मॅचेस 4 षटकात जास्त नाही दुसऱ्या फेरीतील. हा चेंडू उंच गेलाय, खूप उंच गेलाय. संदीप भोईर येतो यावेळेला. चूक झाली, झेल ड्रॉप झालाय. जयवंतचा झेल सुटला गेला. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या 10 पर्यंत आपण पाहू शकता. 13 धावा. नितीन, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, छोडो कॅच, हरो मॅच. यानंतर खूप चांगली मॅच बघायला मिळेल. देसाई 40+ विपक्ष मानपाडा 40+.
नितीन मगाशी रमेश थोडेसे भडकले होते कारण का मॅच एवढी त्यांनी सोपी करून दिली होती. हा चेंडू डाऊन द ग्राउंड कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. सरळ चेंडू जातोय साईड स्क्रीन वरती यावेळेला दमदार चौकार. नाही नितीन मी तर म्हणेल आगरी कोळ्यांचा विजय कधी होईल. दिबा पाटलांचं नाव जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागेल ना मुकेश दादा, तेव्हा आपल्या आगरी कोळ्यांची एकजूट दादा दिसून येईल. नाही तर फक्त जाहिरातीच्या माध्यमातून आपण आगरी कोळी एकत्र येऊन चालणार नाही. संघर्ष खऱ्या अर्थाने आपला चालू ठेवला पाहिजे. गिरीश दादा आपला विजय कधी ठरेल आपण हक्काने सांगू शकतोय. आता आपण एअरपोर्टवर उतरलोय तो कोणत्या दिबा पाटील एअरपोर्टवरती. अभिमान आपल्याला आपल्या अभिमानाने आपली छाती फुलली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आगरी कोळ्यांची एकजूट दिसून येईल. संख्या 10 फलकते आपण पाहू शकता. 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर येतो गुरुनाथ पाटील येतो. गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ पाटील येतो. अशोक पाटील आपले गुणलेखक आहेत. लोकगपला क्षेत्ररक्षण करता यावेळेला डीप मध्ये आपण पाहू शकता. सोपान पाटील गुरुनाथ पाटीलसाठी आपण आता क्षेत्ररक्षण सजवलं यावेळेला. जेवणसाठी नवीन फलंदाज निलेश आलाय. निलेशसाठी क्षेत्ररक्षण सजवलं यावेळेला. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेट लेग वडिश लॉंग ऑनला संदीपला आपण पाहू शकता. संदीपने झेल सोडलाय. आता मात्र नव्या जोमाने त्याला पुन्हा एकदा मैदानात लक्ष द्यावं लागणार आहे. गुरुनाथ हा चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग बघायला मिळते. चेंडूला वळलं मिड विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण केलं ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्रचं बघायला मिळते यावेळेला. 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 2 ने पुढे शकते. 19 धावा आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर पाटील आपण जर बघितलं तर नितीन 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. नेहमी संघामध्ये असतात देखील पण आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. गुरुनाथ राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळालाय. पिच खेळण्यात यावेळेला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. सोपान आहेत लोक फ्रीजन मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतील ते सोपानला माहिती आहे. जर आपण हळूवार गेलो तर चेंडू मिळेल आपल्याला. घाई करून चालणार नाहीये. हडलक सुळेगाव संघ ज्या चुका केल्या त्या युट्यूबच्या माध्यमातून शोधा आणि त्याच्यावरती अभ्यास करा. तुमचा संघ देखील खूप चांगला आहे. हा चेंडू खूप फटका चांगला बघायला मिळतोय. मिडॉनवरनं चेंडू जातो यावेळेला लॉंगॉनला. नितीन कौतुक करेल मी स्पर्निकल संद पोटी प्लस संघाला देखील त्यांनी झुंजवलं शेवटपर्यंत. म्हणजे ज्या चुका झाल्यात ना त्या युट्यूबच्या माध्यमातून शोधा आणि त्याच्यावरती अभ्यास करा. तसं काय 10 फलकात पाहू शकता यावेळेला. 22 धावा. नितीन थोडंसं मैदानावर शांत खेळ चाललाय. संत गतीने खेळ चाललाय. गुरुनाथ राईट राऊंड तिकडे मारा करतोय. स्टॅकला जेवण हा चेंडू शपरून ऑन साईडला खेळत होता. खूप वेग होता. प्रचंड वेग होता. खूप चांगला एक्स्ट्रक्शन नितीन बघायला मिळालं. जरी आपण आता थोडंसं फॉर्मलिंग झालं तर पण धाव मात्र मिळत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गुरुनाथ पाटीलच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू सलामीला पण येतो आणि त्या गोलंदाजी देखील आज करताना दिसते. तिसरं षटक प्रगती पथावर चांगली गोलंदाजी बघायला मिळते बेतोडा 40+ संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय सोपान पाटीलने. रमेश धन्यवाद. चेंडू ऑन साइडला चेंडूला फेकून देते यावेळेला पण लॉंग लेट रिजन मधून चेंडू वेगाने सीमारेषा पार देतोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 26 धावा. वर्षीचा विचार केला तर संघाला टॉस झाल्यानंतर लगेच नाश्ता देखील दिला जातो आणि पुढच्या वर्षी अजून काही बदल बघायला मिळेल. गुरुनाथ हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला सन्मान दिला सॉफ्टने आपण एक चिकी सिंगल पूर्ण केली. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स बेकर देखील आमचे जितू पाटील जात आहेत. एक हँडसम डॅसिंग पर्सनॅलिटी. 14-12 क्रमांकाची गाडी घेऊन जातात फॅशिनो. तर ड्रिंक्स ब्रेक आपण आता मैदानात
ड्रिंक स्टॉली देखील गेले खेळाडू जलपान करतायत. तर जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्याकडे एक सुमधुर संगीत ऐकूया. पद्माकर पाचता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मोठा गाव एंड करून स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला जयवंत पाटील. पण जयवंत कशा प्रकारे बॅटिंग करतोय, कारण जयवंतकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला. हा चेंडू यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर आडव्या बॅटने फेकून देतोय. चेंडू जातो वाईड इश लॉंग आणि मिड विकेटच्या मधून षटकार. तो चेंडू आणि कदाचित दुखापत होऊ शकते. षटकाराने आगाज केल्या आक्रमणाला जयवंतने. धावसंख्या 33. पुढे गोलंदाजी मार्कवर संतोष म्हात्रे, संदीप म्हात्रे यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पद्माकर पुणे गोलंदाजी मार्कवर. यांच्याकडून आपण कमिटीसाठी म्हणजे पंचांसाठी आणि आमच्या कमिटी मेंबरसाठी जेवण आहे. पद्माकर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला आहे. कोलो टपाचा चेंडू खोदून काढला यावेळेला. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय यावेळेला. डीप कव्हरेज मध्ये मिसफील्ड झाले. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. 10 फरकात पाहू शकता यावेळेला 35 धावा. संजय हाडलक चोळेगाव संघाच्या खेळाडू नितीन थोडेसे नाराज असतील. मॅच खूप चांगली बनवली त्यांनी. 35. पुन्हा एकदा पद्माकर गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक प्रगती पथावर आहे. राईट राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला जयवंत. हा चेंडू यावेळेला हवेत होता. चेंडू आपण येत आहे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये, जोपर्यंत नारायण पाटील जातील. खूप चांगला क्षेत्ररक्षण बघायला भरपूर त्यांना अंतर कापावं लागतंय. नारायण पाटील म्हटलं या संघाचा सर्वात आक्रमक असा फलंदाज आहे. 10 फलकाती 37 धावा. शरद देखील येत आहेत. शरद म्हात्रे भरपूर मोठी जबाबदारी असणारे 3 दिवस त्यांच्यावरती. ते सिंग पाटील देखील दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला जॉईन होते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू सरळ खेळून काढतो यावेळेला. 20 सेप मध्ये फटका बघायला मिळालाय. चेंडू सरळ जातोय साईड स्क्रीन समोर यावेळेला. दणदणीत चौकार.
अकर हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केला, यावेळेला टर्न केलाय चेंडूला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. संजय पाटील खूप वेगाने आल्यात, फेकी देखील अचूक देतोय यावेळेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा वेळ घेतला आणि त्याचा फायदा मिळाला फलंदाजाला. गुड डिसिजन. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 43 धावा. अमर तांडेल येत आहेत, हर्षद तांडेल येत आहेत. 40+ संघाला सपोर्ट. मला वाटतं कदाचित मेडिकल किट घेऊन आलेत, ते बँडेड घेऊन आलेत. बघा खेळाडूंची किती काळजी आहे नितीन 40+च्या. पद्माकर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला जेवण चांगली बॅटिंग करतोय आता. राऊंड द कडे मारा करतोय. फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय चेंडूला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे संजय. खूप चांगली फेकी बघायला मिळते यावेळेला. बॅकिंग बघा नारायण पाटीलची खूप चांगली आहे. तर संख्या 10 फरक आपण पाहू शकता 44 धावा. या षटकात धावा आल्यात आता. अशोक पाटील मी सांग 17 धावा आल्यात. आता अंतिम षटक आता कोण घेतोय. बेतोडे 40+ संघाच्या माध्यमातून कशा प्रकारची बॅटिंग केली जाते इथून. चला दोन्ही संघाचे संघनायक या. देसाई 40+ आणि मनपाडा 40+ संघाचे संघनायक. मनपाडा 40+ संघाचे संघनायक आहेत, तर देसाई 40+ संघाचे संघनायक दिलीप पाटील आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. गुरुनाथ म्हात्रे देखील थोडासा रिलॅक्स महसूस करतायत. खूप चांगली मॅच बघायला मिळेल. एका बाजूला आपण साई म्हात्रे असेल तर दुसऱ्या बाजूला रणजित टाणगे असतील. एका बाजूला जर आपण बघितलं तर जितू असेल तर दुसऱ्या बाजूला बळीराम असेल. असा चांगला संघ. एका बाजूला प्रवीण वजे असेल, दुसऱ्या बाजूला आपण दिलीप पाटील असतील. दिलीप पाटील आता सामना एन्जॉय करतायत, बघतायत की खेळपट्टीवर कशा प्रकारे जर टिकलो तर बॅटिंग करता येईल. नाही, क्रिकेट पाहिल्यानंतर ना तुम्हाला बरंच काही शिकता पण येतं अशोक पाटील, आणि ते पाहणी करतात. गोलंदाजी मार्कवर एक सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू बेतोडे 40+ संघाचा पद्माकर यांचे छोटे बंधुराज संदीप भोईर येतोय. पण संदीप भोईर कशा प्रकारे षटक काढतो आता. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला जयवंत, नोषकला निलेश. पद्माकर भोईर रेग्युलर क्रिकेटमध्ये भरपूर क्रिकेट खेळले, भरपूर क्रिकेट गाजवलं त्यांनी. बळीराम देखील येत आहेत. संदीप गोलंदाजी मार्कवर. सगळं जेवण शपलून ऑन साईडला खेळायचा वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. लवकर जास्त शपल झाले यावेळेला आणि लवकर शॉट सिलेक्शन केले. डॉट चेंडूची समाप्ती. पुणे संदीप गोलंदाजी मार्कवर. जयवंत 36 धावांचं योगदान देतोय. संदीप हा चेंडू पूल केला यावेळेला. चेंडू भरपूर उंच गेलाय. महेंद्र आहे, चूक होणार नाही. बिग विकेट. जयवंत बॅक टू पवेलियन. राजू मामा वयाने मोठं म्हटलं तर राजू दादा देखील म्हटलं तरी चालेल. राजू पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश. संदीपने चांगलं वापसी केली यावेळेला. जयवंत सारख्या फलंदाला बाद केला तर 50+ धावा होतात का पाहायचंय. ते सिंग पाटील थोडस विकेट गेल्यानंतर नाराज होत आहेत, कारण जयवंत सारखा फलंदाज बाद झालाय. पुणे गोलंदाजी मार्कवर संदीप क्षेत्रक्षम बदल करतोय. नारायण पाटीलला आता आपण इथं शॉर्ट फाईन लेगला आणतोय. एक क्षेत्र स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता संजय आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू उंच गेला यावेळेला मिड विकेटला. सोपान पाटील येतोय, चूक होणार नाही. सलग 2 चेंडू 2 फलंदाज बाद. राजीव मामासाठी बघा 500 रुपये पारितोषिक आलंय प्रत्येक षटकारास मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून. जय जोशी येत आहेत. आपण पाहिले तर बघा आमच्या मुख्य आपलं मंडप समोर मध्ये जी बाईक आहे ना कोणाची जरा बाजूला करायची. ब्लॅक शर्ट
जी बाईक आहे ना मंडप मध्ये जरा बाजूला करा, जे बसलेत ब्लॅक शर्ट वाले स्क्वेअर लेगला. सॉकअप सर तिथे चमकतात जरा प्लीज थोडस आपण. संदीप हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय, चेंडू जातोय मिड विकेटला कार्पेटच्या मध्ये, महेंद्र येतो चेंडूला फीड करतोय. खूप चांगली फेकी येते, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 फलकात पाहू शकता या बेला 46. धन्यवाद. ऊन आलं ना तर जास्ती गाडी चमकते, प्लीज जरा थोडस ती मागे पार्किंग करा. गाडी ना मंडपात कोणी पार्किंग करू नका जरा प्लीज. संदीप तुराजू हा चेंडू खूप चांगला आहे, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला या बेलला. चेंडू जातो मिड विकेटला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केलेत आहेत. राजू चांगली बॅटिंग करतोय, प्रत्येक चेंडू ती 2-2 धावा घेतोय. धावसंख्या आपण 48, चेंडू बाकीत अजून या षटकातील फक्त आणि फक्त एक. किती धावांचं लक्ष राहतंय. एसपी देखील बातचीत करतायत गणेश बरोबर, कारण गणेश त्यांनी सांगितलं मी देखील येतोय पुढच्या वर्षी, मेरा नंबर कब आएगा तो कल अगले साल आ जाएगा. हा चेंडू या वेळेला उंच गेलाय, टायमिंग चांगलं होतंय का. अप्रतिम झेल घेतला या वेळेला जयेंद्रनी, काय झेल घेतलाय. लॉंगॉनवरनं व्हाईटिश लॉंगॉन गेला आणि अप्रतिम झेल, फलंदाज बाद, फटका चांगला होता राजू मामाचा. धावसंख्येत आपण 48. तर आपण टॉस देखील घेणार, 49 धावांचं लक्ष आहे. आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देसाई 40 प्लस विपक्ष मानपाडा 40 प्लस, दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय. बळीराम या, संतोष म्हणजे या टॉस साठी. तर दीपक दादांना विनंती करतो, दीपक दादा आपल्या शुभ असे टॉस करू आम्ही. दीपक दादांना विनंती करतोय. बघा 4 षटकांची मॅच असणार आहे, दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली. आता मात्र खूप चांगली मॅच बघायला मिळेल, 2 चॅम्पियन संघांमध्ये मॅच बघायला मिळेल. 4 षटकांची मॅच. प्रल्हाद दादा टॉस जिंकला आपण पहिले तर. टॉस कोणी जिंकलाय? मानपाडा संघ. डिसिजन आम्हाला कळवायचं आहे. एक मिनिट डीजे मास्टर. टॉस जिंकलाय मानपाडा संघाने. डीजे
49 धावांचं लक्ष, 48 धावा झाल्यात. तर धन्यवाद बाळू. 48 झाले, 49 करायचे आहेत. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळतात. पहिला चेंडू आपण पाहतोय. संदीप भोईर आलेत सलामीला. गोलंदाज महेश पाटील आहेत. सिंगल घेतले संदीपने, सिंगलने खातं उघडलंय. 49 धावांचं आता संरक्षण करायचंय जुनी डोंबिवली संघाला. महेश पाटील पहिले षटक घेऊन आलेत. सेकंडला गुरुनाथ पाटील आहेत. आता इथे एका वर्षावरून खेळायचं होतं. शिवाजी जोशी होते. एकच धाव मिळेल. सिंगलने खातं उघडतायत गुरुनाथ. मानपाडा संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. मानपाडा 40+. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 सिंगल आणि तिसरा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. महेश पाटील चांगली गोलंदाजी करतात, कारण महेशला माहिती आहे 49 धावांचे संरक्षण होऊ शकतो जर चांगली गोलंदाजी झाली तर. महेश फुलटॉस चेंडू होता. खराब फिल्डिंग झाली तिथे जुनी डोंबिवली संघाकडून आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. संदीप संघाने जिंकलाय. चौथा सामना सुरू आहे. पुढच्या मॅच मध्ये मानपाडा संघ टॉस विन आहे. चौकार आलाय संदीपच्या बॅट मधनं. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. पुढच्या मॅच मध्ये मानपाडा संघ टॉस विन आहे, मात्र 4 ओव्हरची मॅच असेल. हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जय शेत शॉर्ट मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होईल. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 7. 49 धावांचं पाठलाग करायचंय. 7 धावा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सोपं नाहीये, कारण या खेळपट्टीवर मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती. जोळेगाव टीमने 48 धावांचं संरक्षण करत असताना मॅच 2 चेंडू 1 चेंडू राखून मॅच जिंकली. मोनिका पाटील, संदीपने, प्रवीण पाटीलने चौकार ठोकला. मात्र मॅच रफ अँड टफ झाली होती. 6 मध्ये 3चं इक्वेशन होतं. मानपाडा 40+ विरुद्ध आपण पाहू शकाल देसाई 40+ पुढची मॅच. 2 चांगले संघ आहेत आणि यातून विजेता संघ मोनिका पाटील 11 संदीप संघावर मॅच खेळणार आहे. महेशने 7 धावा दिल्या. राजू मामा येत आहेत दुसरं षटक घेऊन. चला राजू मामा थोडंसं स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय. प्रदीप मादरे स्क्वेअर लेगचे पंच आहेत. दिलीप जोशी बघा मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. गेले कित्येक वर्ष ते पंचांची भूमिका करतायत. राजू मामा गोलंदाजी मार्कवर. सेकंडला संदीप भोईर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आलाय. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत गुरुनाथ. हे सांगत असताना फिल्डिंग
ज्यावेळी तुम्ही करत असाल त्यावेळी तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, आता खेळाडू नाही. आठ धावा झालेल्या आहेत, 41 अजूनही करायचे आहेत, लक्ष अजूनही दूर आहे. गुरुनाथ पाटील आणि आपण पाहिलं तर संदीप भोईरला मोठे फटके मारावे लागणार आहेत पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. राजू मामा एक चांगला गोलंदाज आहे. हा चेंडू चांगली फिल्डिंग, शिवाजी जोशी आहे तिथे गलीमध्ये. अजून एक धाव ऍड होईल, धावसंख्या 9. 49 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही 40 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. लक्ष अजूनही दूर आहे बेतोडे 40+ संघापासून. एक सिंगल मिळाली गुरुनाथला. इथे बरोबर स्क्रीन समोर खेळत आहेत आणि प्रकाश भोईर साहेबांचं स्वागत केलं. त्यांच्या कटआउटला जाऊन चेंडू डायरेक्ट लागतोय, षटकार. फाडून चेंडू बघा बाहेर गेलाय, षटकार. प्रचंड ताकद होती संदीप भोईर. एक काल त्यांनी बेतोडे संघाटी सुद्धा गाजवलं रेग्युलर मध्ये. रिव्हर्स फटका आपण पाहिला तर सुरुवातीला त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर पाहिले त्यांच्या करिअरमध्ये. आजही ते रेग्युलर क्रिकेट खेळून नंतर 40+ मध्ये त्यांनी पदार्पण केलंय आणि 40+ मध्ये सुद्धा ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. मॅच चेंडू आलेला आहे. संदीप भोईर, पद्माकर भोईर भरपूर क्रिकेट ते खेळलेत. गुरुनाथ पाटील असतील, जयेश तांडेला तुम्ही पाहत असा. हे रेग्युलर सुद्धा क्रिकेट खेळलेत, 40+ आता खेळत आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. षटकार आलाय संदीप भोईरच्या बॅटमधनं. याच खेळासाठी संदीप भोईर जाणले जातात. कमी चेंडू जास्त धावा हे समीकरण त्यांचं असतं. पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग बघा किती चांगले, चेंडू कव्हर्सच्या वरून सीमा पलीकडं, षटकार. फलंदाज आहे संदीप भोईर. कव्हर्स वरनं षटकार मारणं इतकं सोपं नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि अजून एक सलग 3रा षटकार. टाळ्या उद्या संदीप भोईरसाठी, सुरेख बॅटिंग करतायत. धन्यवाद. 27 धावा झाल्या. जर संदीप म्हात्रे इथे उपस्थित असते तर कदाचित 5,000 मिळाले असते. आता संदीप म्हात्रे नाही, त्यामुळे मगाशीच आम्ही उल्लेख केला की पारितोषिक बंद झालेलं आहे, ऐवाक्याचंही बंद झालेलं आहे, सर्व पारितोषिक बंद झालेत. कदाचित संदीप भोईरला 5,000 मिळाले असते. भगवा चषकमध्ये आम्ही पाहिले एसपीने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते. मात्र भगवा चषकमध्ये एकही हॅट्रिक झाली नाही, एकही मेडन षटक झालं नाही, एकही अर्धशतक झालं नाही. एक धाव आपण पाहिलं तर राजू मामाचं षटक थोडंसं महागडे. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटका धावा झाल्या त्या 18 चेंडूमध्ये आता 21 करायचे आहेत. मॅच खुले केली आहे संदीपने. खूप चांगली बॅटिंग करत आहे संदीप भोईर. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट मिळाली तीच टी शर्ट तुम्हाला घालून खेळायचंय पुढची मॅच, लक्षात घ्या. म्हणजे अर्थात साई म्हात्रे, रणजित ठाणगे आणि प्रवीण पाटील, त्या टी शर्ट तुम्हाला घालून खेळायचे पुढची मॅच, लक्षात घ्या. मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट मिळाली 18 मध्ये 21 बनवायचे आहेत. गोलंदाज महेश येते दुसऱ्या स्पेलमध्ये. महेश पाटील पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती महेशने, मात्र राजू मामांचं षटक 21 धावांचं राहिलं. संदीप भोईरने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. याच मैदानामध्ये तुम्ही प्रेक्षणीय मॅच सुद्धा पाहणार आहात. देवीचा पाडा 40+ विरुद्ध देवीचा पाडा ग्रामस्थ अशी प्रेक्षणीय मॅच आहे. 11 कोंबड्या आणि 51 भाकरी त्या प्रेक्षणीय मॅचसाठी पारितोषिक आणि 1 ट्रॉफी.
तर मॅचची चर्चा सुरू आहे. ग्रामस्थ कोण खेळणार हेही पाहणं गरजेचं आहे. इथे मोठ्या फटक्यांच्या शोधा होते. नितीन जोशी बघा किती वेगाने आलेत. एकच धाव मिळणार आहे. 28-28 बघा. बाईक कोणाची एक्सेस. चावी बाईकलाच होती, ती चावी आता आमच्याकडे. 28 बाईक आहे कोणाची बघा. प्रेक्षकांना एवढी क्रिकेटची आवड आहे की चावी सुद्धा ते विसरतात. संदीप भोईर फिटनेस चांगला आहे संदीप भोईर यांचा, त्यामुळे 2 धावा ते सहज पूर्ण करतील. धावसंख्या 31. 18 धावा अजूनही दूर आहे बेतोडे संघ. इथून मॅच जिंकली तर स्मरणिका पाटील संदर्भ संघावर तुम्हाला दुसरी मॅच खेळायला मिळेल. आता संदर्भ संघाने सुद्धा भरपूर संघर्ष केला मागच्या मॅच मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले, जागा बनवली आणि चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतोय प्रदीप म्हात्रे यांचा. निर्णय आमच्यापर्यंत अजूनही आला नाही. षटकाराचा इशारा येतोय. गुरुनाथ पाटीलच्या बॅट मधनं खूप चांगला फटका. 12 धावा आता फक्त करायच्या त्या मॅच मध्ये. संघ आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये बेतवडे. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आता मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. आठ धावा दूर आहे आता विजयापासून. बेतोडे 40+ संघ. बॅटिंग चांगली करत आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी त्यांनी चांगली केली, फिल्डिंग चांगली केली. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावांची अजून गरज आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे हॅन्सम बॉय विकास म्हात्रे यांचं आगमन होतोय. झालेलं आहे. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा आपण पाहिलं तर 70 मेंबर आहेत. खूप मोठा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच दरम्यान चेंडू सीमा पार जाईल. 3 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. मॅच सुरू करायची प्रदीप. 3च धावांची गरज आहे कारण संदीप वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. एक मॅरेथॉन इनिंग संदीप भोईरची आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये मानपाडा संघ टॉस विन आहे. रणजित गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा देसाई संघाने टॉस गमावला होता, त्यांना बॅटिंग करावी लागली. आता या मॅच मध्ये सुद्धा देसाई संघाला बॅटिंग करावी लागेल. आणि जे नेहमीच समीकरण राहिलंय, एक मॅच जिंकल्यानंतरच बारक्या पाटील येतात. आजही एक मॅच जिंकल्यानंतरच ते इथे आलेत. बऱ्याच वेळा 2 मॅच जिंकल्यावर येतात. आज एक मॅच जिंकल्यानंतरच आलेत. त्यामुळे थोडंसं त्यांनी चेंजेस केले. 2 मॅच जिंकल्यानंतर ते येतात क्वार्टर फायनलसाठी. बारक्या पाटील या. गणा भोईर आपल्याला बोलत आहेत बघा. बारक्या पाटील आमच्या व्यासपीठावाल्या थोडंसं आपल्याला हसी मजाक सुद्धा पाहायला मिळतो. किसन दादा सुद्धा येतात. किसन दादा या. बायना दुसरीची बायसिकल सुद्धा किसन दादा मिळाली होती. अर्जुनभाई पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली मागच्या वर्षी किंग ग्राउंडमध्ये काटेज संघाच्या माध्यमातून. मालदो सिरीजचा मानकरी किसन दादा होते. खूप चांगली कामगिरी राहिली होती. बारक्या पाटील आलेत. स्वागत आहे बारक्या पाटील आपल्या लोटोई चषकमध्ये. गणदादा आपण पाहिलं तर थोडंसं बॅन आहे बारक्या पाटील यांच्यावरती, त्यामुळे ते खेळत नाहीयेत अजूनही. त्यांनी सांगितलंय थोडासा वेळ लागणार आहे मला, 2022-23 पर्यंत ते पुन्हा वापसी करतील. तीन धावांची अजूनही गरज आहे. बारक्या दादा नक्कीच नेहमीच सांगतात की मला घेत नाहीये संघामध्ये. आणि इथे चेंडू सीमा पार जाईल आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये. बेतवडे संघ आपण पाहिला तर पुढच्या फेरीत दाखल झालाय आणि त्यांची फाईट संदप संघाबरोबर असणार आहे. विजय भोईर यांचं आगमन झालंय. समाजसेवक सुधाकर म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत. अभिनंदन बेतवडे संघ. मॅच कडे तर बॅटिंग करताना 30 धावा केल्या. गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्या. संदीप भोईर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
तर विजय भोईर यांच्या